डेटिंग मध्ये एक पॅटर्न खूप पाहायला मिळतो. तुमची आणि त्या व्यक्तीची खूप छान चॅटिंग होत असते. फोनवर बोलणंही होतं. एक्साइटमेंट खूप असते. एक दिवस तुम्ही भेटायचं ठरवता. डेट पण खूप छान होते. कॉन्व्हर्सेशन सहज होतं. कनेक्शनही जाणवतं. तुम्हाला वाटतं आता तुमचा सर्च संपला. पण दुसऱ्याच दिवशी तुमचा फोन नंबर ब्लॉक केला जातो. तुम्हाला WhatsAppला ब्लॉक केलं जातं. सोशल मीडियावरती सुद्धा तुम्हाला ब्लॉक केलं गेलेलं असतं आणि तुम्ही पूर्णपणे ब्लँक होऊन जाता. कालपर्यंत सगळं ठीक होतं. डेट छान झालेली होती. कॉन्व्हर्सेशनही सुंदर झालेलं होतं. कनेक्शनही फील होत होतं. मग अचानक काय झालं? काही प्रॉब्लेम झाला असेल का? ती व्यक्ती ठीक असेल ना? तुम्ही पुन्हा पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करता आणि समोरून काहीच रिस्पॉन्स मिळत नाही आणि डोक्यामध्ये सतत एक प्रश्न फिरत राहतो, त्या व्यक्तीनं मला घोस्ट का केलं? आणि मग लगेच ओव्हर थिंकिंग सुरू होतो. मी काही चुकीचं बोलले असेल का? मी जास्त इंटरेस्टेड दिसले का? समोरची व्यक्ती सिरियस नव्हती का? मी रेड फ्लॅगच ओळखले नाहीत का? मी चुकीची व्यक्ती निवडली का? आणि ह्या प्रश्नांमुळे अनेकदा अनेक लोकांचा कॉन्फिडन्स पण लूज होतो. कारण घोस्ट करण्याच्या आधी ती व्यक्ती पूर्णपणे इंटरेस्टेड दिसत असते. त्यामुळे हे वागणं खूप कन्फ्युजिंग असतं. कधी-कधी गोष्ट इंटरेस्ट आहे का नाही ह्याविषयी नसते. गोष्ट ही असते की डेटिंग कायमच एक्साइटमेंट देणारी असते. पण डेट केल्यानंतर रिलेशनशिप जेव्हा रिअल वाटायला लागते, त्यावेळेला ते फक्त डेटिंग राहत नाही. त्यापुढे जाऊन थोडे डीप आणि सिरियस प्रश्न समोरच्या व्यक्तीकडनं येणार असतात. पुन्हा कधी भेटायचं? तुम्ही रिलेशनशिप मध्ये नेमकं काय शोधत आहात? फ्युचर बद्दल तुमचा विचार काय आहे? असे सिरियस प्रश्न येणार. हा जेव्हा अंदाज येतो त्यावेळेला काही लोक अनकम्फर्टेबल फील करायला लागतात. त्या व्यक्तीच्या मनामध्ये हे पण विचार येतात की मी खरंच रिलेशनशिप साठी तयार आहे का? हे जर कनेक्शन अजून डीप झालं, पुढं गेलं आणि मी काही गोष्टी लपवल्या आहेत त्या मला सांगायला लागतील का? काही अनकम्फर्टेबल कॉन्व्हर्सेशन साठी मी तयार आहे का? हे जर नातं पुढे गेलं तर माझ्याबद्दलच्या काही गोष्टी मला इथून पुढे लपवता येणार नाहीत. हीच क्लिअरिटी जसजशी वाढत जाते तशी तशी समोरच्या व्यक्तीचा डिस्कम्फर्ट वाढत जातो. त्यामुळे काही लोक स्पष्टपणे नकार द्यायच्या ऐवजी त्या कॉन्व्हर्सेशन पासूनच दूर जाणं प्रिफर करतात आणि त्यांना वाटतं की हे असं न बोलून दूर जाण्यामुळे समोरची व्यक्ती आपोआप समजून घेईल आणि थोडा वेळ गेल्यानंतर सगळ्या गोष्टी शांत होतील. पण प्रत्यक्षात तसं होत नसतं. समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रश्न वाढतच जातात. सायकोलॉजीमध्ये याला अवॉइडंट अटॅचमेंट पॅटर्न असं म्हटलं जातं. अशा व्यक्तींना कनेक्शन नको असतं असं नसतं. त्यांनाही कनेक्शन आवडत असतं. पण रिलेशनशिप पुढे जायला लागली की डिस्टन्स मेंटेन करण्याची टेंडन्सी वाढायला लागते. स्पष्टपणे बोलण्यापेक्षा डिसअपिअर होणं केव्हाही सोपं असतं असं त्यांना वाटतं. पण दुर्दैवाने त्या सायलेन्सची इमोशनल पेन समोरच्या व्यक्तीला सहन करायला लागते. पण प्रत्येक गोष्टींच्या मागे अवॉइडंट अटॅचमेंट असेलच असं पण नाहीये. हा पॅटर्न डेटिंग ऍप वरती जर तुम्ही डेट करत असाल तर खूप कॉमनली बघायला मिळतो. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.